कविता वाच, जोड्या जुळवून पाटीवर लिही. बघा मुलांनो, इथे अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहे. त्यापैकी अ गटामध्ये काही वाक्य आहे आणि त्या वाक्यांची उत्तरही ब गटामध्ये आहे. मग अ गटातील वाक्याचं उत्तर ब गटामध्ये जिथे असेल, जो शब्द असेल त्यासोबत त्याची जोडी आपल्याला लावायची आहे. तर बघा आता, डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी. याचं उत्तर बघा, म्हणजे डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी कशासारखी दिसते? तर उगवता सूर्य, म्हणून मग त्याची जोडी उगवता सूर्य या शब्दाबरोबर. त्यानंतरचं वाक्य आहे, धुक्यामुळे निळसर दिसणारे. धुक्यामुळे काय निळसर दिसतं? तर डोंगर, म्हणून या वाक्याची जोडी डोंगर या शब्दासोबत. तळ्यात विरघळणारे. तळ्यात काय विरघळतं? तर धुके विरघळते. मग तळ्यात विरघळणारे या वाक्याची जोडी धुके या शब्दाबरोबर आपल्याला लावावी लागेल. पुढील वाक्य आहे, झाडांवर डुलणारी. झाडांवर काय डुलतात? पिवळी पिवळी फुले, म्हणून झाडावर डुलणारी या वाक्याची जोडी आहे पिवळी फुले. यासोबत जोडी लावायची. आणि आता शेवटचे वाक्य आहे, पिकून पिवळे झालेले. पिकून पिवळे झालेले काय आहेत? पेरू. मग पिकून पिवळे झालेले वाक्याची जोडी पेरू या शब्दाबरोबर लावायची. शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिही. जळे निळे, जुळे विरघळे, वारा चारा. खेळू या शब्दांशी. बघा, इथे काही गोल दिलेले आहेत आणि मध्ये एक गोल आहे, त्यामध्ये एक शब्द लिहिलेला आहे ते, आणि बाजूला लिहिलेला आहे पुस्तक. मग ते वापरून आपल्याला कोणकोणते शब्द बनवता येतात, तो शब्द आपल्याला त्या गोलामध्ये लिहायचा आहे. उदाहरणार्थ त्यांनी दाखवलेलं आहे ते पुस्तक. अशा प्रकारे बाकीचे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. चला तर मग शब्द तयार करूयात. झाड, घर, डोंगर, पान, वासरू. आणि आता तशाच प्रकारचा गोल बाजूला देखील दिलेला आहे आणि त्याच प्रकारचे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. सर्वात आतील गोलामध्ये शब्द लिहिलेला आहे हा, आणि बाजूच्या गोलात लिहिलेला आहे शब्द आंबा. मग कोणकोणत्या शब्दापुढे हा शब्द लावता येईल ते शब्द आता आपण बघूयात. फळा, हत्ती, समुद्र, पेरू, खेळ. आता आपण याचे वाचन करूया. हा फळा, हा हत्ती, हा समुद्र, हा पेरू, हा खेळ. चिकटलेले शब्द सुटे करून पाटीवर लिही. मासा, पालक, लाटणे, मोर, जाई, सरबत, घेवडा, पतंग, विमान, थवा, किलबिल. कविता पूर्ण कर. आकाश होते निळे निळे, ढग आले काळे काळे, वारा सुटला सो सो, पाऊस आला धो धो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.